राम राम मंडळी, मी तुमचा शिंदे ब्लॉगर. आज आपल्याला वाळलं मक्काचं केंबाळ आणायचं होतं, त्यामुळे BMW काढले निघालो केंबाळ आणायला. फायनली आपण लोकेशनवरती पोहोचलो बरं का. पोहोचल्यानंतर येताना दावा आणलं होतं केंबाळ बांधायला, ती हातरून घेतलं. हातरून झाल्यानंतर आता आपल्याला ते मक्काच्या केंबाळाच्या पेंड्या घ्यायच्या होत्या, त्याच्यावर रचायच्या होत्या. पटापट रचायला सुरुवात पण केली हो. आता रचून झाल्यानंतर ह्याची वड पण काढायला पाहिजे की काय नाही, मग एकदम पाय ठेवला त्या पेंड्यांवरती, लागलीच वड बी काढून घेतली. वड वगैरे काढून झाल्यानंतर आता उचललं बाहुबलीसारखं त्या मक्काच्या केंबळाचं पेंडकं आणि गाडीवर ठेवलं बघा. ठेवल्यानंतर येताना एकटाच आलो तू. एकटा आल्यामुळं आता ते बांधायला लय अडचण झाली मित्रांनो. कसं बसं तर तेवढं एकट्यानं बांधून घेतलं आणि ओकेमध्ये घरी आलो. आणि घरी आल्यानंतर बघतोय तर मक्काच्या केंबाळाचं पेंडकं पूर्णपणे एका साईडला झालं होतं. आता ते मला येताना माहीत होतं, पण मध्येच टाकून कसं चालायचं म्हणून कसं बसं तरी घरी घेऊन आलो. आल्यानंतर पप्पाचं जेवण वगैरे झालं. झाल्यानंतर जनावर घेऊन जातात, तुम्हाला तर माहिती आहे. पप्पा तेवढी जनावर सोडून लावली आणि मम्मी आणि काकी चालली होती सांगोलच्या यात्रेला. त्यांना सोडायला चाललो होतो, कारण आमच्या गावातली बस त्यांनी चुकवली होती हो. फायनली मग शिंगणाळीत ह्या दोघींना तेवढं आणून सोडलं. सोडल्यानंतर मग परत निघालो की मित्रांनो मी घरी हो. आता मी घरी जातोय तर तुम्ही तुमच्या भावाला लाईक फॉलो सबस्क्राईब का असेल ते करून टाका बरं का.